आपण आता पोहोचलोय बेस विलेज तोरणाचं, ज्याचं नाव आहे वेल्हे. प्रचंड भूक लागलेली आहे, खूप थंडी आहे आणि इथं आपण आता थोडंसं खाणार आहोत. चला तर मग मी आता मिसळीवर छानपैकी ताव मारतो. मिसळ आलेली आहे. इथं गाड्या पार्क करून आपण तोरणागडाच्या दिशेने निघालोय. तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकत असाल, तोरणागड दिसतोय. गडाचा पहिला टप्पा पूर्ण केलाय आणि अजून तिथं वर जायचं आहे आपल्याला. साधारण गडाच्या मध्यभागापर्यंत आपण चढत आलोय. मी थोडीशी ओळख करून देऊ इच्छितो तुम्हाला. आज माझ्यासोबत निखिल चोरगे आहेत पुण्यातनं, ते गौरव थावरे, त्याच्यानंतर माझ्या डाव्या बाजूला बसलेत ते राहुल डांगरे. निखिल चोरगे हे गड संवर्धनाचं काम करतात, तर आपण त्याविषयी जरासं त्यांच्याकडनंच जाणून घेऊया. तर सांगा मला. आमच्या प्रतिष्ठानचं नाव आहे स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठान, जे गड किल्ल्यांचं संवर्धनाचं काम करतं आणि पाणी संवर्धनाचं काम करतं. आता ते 15 मोहीम राबवल्यात. आता आम्ही जस्ट शेवटची जी मोहीम केली ती सिंहगड संवर्धनाची होती, जिथे आम्ही झुंजार बुरुजाची संवर्धनाचं काम केलेलं आहे. शिवकार्यानं भारावलेला प्रत्येकजण हे शिवकार्य असंच पुढं चालत राहावं म्हणून आपापल्या परीनं प्रत्येक ठिकाणी गड किल्ल्यांवर शिवकार्य जिवंत ठेवून ते राखायचा, संवर्धन करायचा प्रयत्न करत असतो. मी खासकर यांच्या प्रतिष्ठानचा आभार मानेन आणि त्यांना शुभेच्छाही देईन पुढच्या कामासाठी. चला तर मग आता आपला अजून अर्धा गड चढायचा बाकी आहे. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी. गडाची अगदी कठीण अशी चढाई करून आपण आता आलोय बिनी दरवाजाच्या इथं. तुम्ही बघू शकत असाल, मी थोडा खाली येतो. हा आहे बिनी दरवाजा. या ठिकाणी तुम्ही पाहत असताल
पूर्वीचे दरवाजे, लाकडी दरवाजे लावण्यासाठी इथं असा एक ओंडका लावला जायचा, त्याला बिजागऱ्या लावून दरवाजा लावला जायचा. आणि ही जी दिसतीये दरवाजा लावल्यानंतर दरवाजाच्या पाठीमागून आतमध्ये एक ओंडका सारला जायचा, जेणेकरून दरवाजा किती जरी जोरात ढकलला तरी तो निखळून येऊ नये. इथं बघत असाल तुम्ही. आणि इथं वर ती खोबणी आहे अशी, आणि त्या खोबणीमध्ये दरवाजाचा तो हे लावला जायचा. खूप कठीण अशी चढाई आहे, सराव असणं गरजेचं आहे. सोबत पाणी आणा, वर पाणी आहे नाही माहीत नाही, वर आपण गेल्यावर ते बघणारच आहोत. पण या ठिकाणी माकड सुद्धा आहेत त्या बिनी दरवाजाच्या तिथं. आमच्याबरोबर एक जोडपं होतं, त्यांनी सांगितलं की त्यांची पाण्याची बाटली त्यांनी पळवून नेली. तर तिथं आल्यावर जरासं सावध. आता आपण कोठी दरवाजाची इथं आलोय, जो या किल्ल्याचा महादरवाजा आहे. समोर आपण बघू शकत असाल कोठी दरवाजा आहे. चला आपण तो एक्सप्लोर करूया. या महादरवाजाची तुम्ही रचना जर बघाल तर गोमुखी आकाराची, म्हणजे गायीनं जर तिचं तोंड असं पाठीच्या बाजूला जर पोटाच्या बाजूला वळवलं तर त्यावेळी तिच्या मानेचा जसा आकार बनेल अगदी तसाच आकार ह्या गोमुखी पद्धत महादरवाजाचा आहे. आणि ही रचना करण्यामागचं महत्त्वाचं कारण असं की शत्रू सैन्याला अगदी समोरून हल्ला करता येऊ नये, त्याला वळून आल्यावर त्याचं फोर्स त्याचा डायव्हर्ट झाला पाहिजे, तो स्लो झाला पाहिजे. आणि स्लो झाला की मग हा दरवाजा सेफ व्हायला आणखी मदत होते. असं हे स्ट्रक्चर बनवलेलं आहे. तुम्ही बघाल इथून आतमध्ये आल्यावर इथं देवड्या आहेत, इथं पहारेकरी बसायचे. बिनी दरवाजाला जशी रचना आहे इथं वर इथं लाकडी दरवाजा असायचा, आणि लाकडी दरवाजा बंद केल्यानंतर त्याच्या पाठीमागं लाकडी ओंडका लावला जायचा, जेणेकरून सहजासहजी तो दरवाजा उघडता येऊ नये. या किल्ल्याचा इतिहास जर बघितला तर असं म्हणतात की हा किल्ला शैवपंथीयांचा आश्रम होता. त्याच्यानंतर हा निजामशाहीत गेला, आणि निजामशाहीतनं याच्यावर ज्यावेळी शिवाजी महाराजांनी हा किल्ला त्यांच्या स्वराज्यात सामील करून घेतला, साधारणतः 1646ला, त्या काळात या गडावर असं म्हणतात की मराठा किल्लेदार होता. आणि शिवाजी महाराज ज्यावेळी ह्याचं जे बेस विलेज आहे वेल्लेगाव, त्या वेल्लेगावात आले आणि त्यांनी इकडच्या या किल्लेदाराला एक खरिता पाठवला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी किल्ल्यावरती भगवा फडकत होता. म्हणजे शिवाजी महाराजांचं एक तत्व आपल्याला याच्यातनं शिकायला मिळतं की ज्या ठिकाणी तुमची शक्ती काम करत नाही त्या ठिकाणी तुमच्या युक्तीचा वापर करा, त्याचा प्रत्यय या ठिकाणी येतो. त्याच्यानंतर साधारणतः अजिंक्य असा हा किल्ला राहिला. मराठ्यांचा औरंगजेबानं जिंकलेला हा एकमेव किल्ला, आणि त्यालाही तो दैवी विजय असं म्हणतो. त्याच्यानंतर परत आपल्या स्वराज्याचे सरनोबत कोकाटे, त्या कोकाटेंनी या किल्ल्यावर परत माणसं चढवली आणि हा किल्ला परत स्वराज्यात सामील करून घेतला. त्याच्यानंतर साधारणतः तो 1818पर्यंत हा स्वराज्यातच राहिला. असा हा एकंदरीत हा किल्ल्याचा इतिहास आहे. आपण ज्या महाद्वाराच्या इथं बसलोय, ह्या महाद्वाराच्या बाबतीतली एक ऐतिहासिक घटना अशी मोठी आहे की ज्यावेळी शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला आणि शिवाजी महाराज इथं आले, त्यांना असं वाटलं की ह्या किल्ल्याची डागडुजी करायला पाहिजे. त्यांनी ह्याचं संवर्धनाचं काम, म्हणजे त्यावेळी परत जीर्णोद्धाराचं काम हातात घेतलं. पण त्यावेळी आपल्या स्वराज्याच्या खजिन्यामध्ये पैशांची कमतरता होती. तर हे काम चालू असताना त्यांना असं कळालं की या कोठी दरवाजाच्या वरच्या बाजूला साधारण 25 सोन्याच्या मोहरांनी भरलेले हांडे सापडले, आणि त्याच्यातनंच त्यांनी या किल्ल्याचं, आणि समोरचा जो मोरदेवाचा डोंगर आता मी तुम्हाला दाखवतो, त्या डोंगरावर आपल्या स्वराज्याची पहिली राजधानी राजगडाची बांधकाम करण्याची त्यांनी त्या ठिकाणी सुरुवात केली. असा हा ह्या कोठी दरवाजाचा इतिहास आहे.
मी पण पुण्यातनं झालोय. काय तुमचा प्रतिष्ठान का ग्रुप वगैरे? शिवशंभूराजे प्रतिष्ठान. बरं बरं. मग असं सुट्टीच्या दिवशी जायचं का? हा. बरं बरं. काय वाटतं, होता का जास्त कचरा? हो, आता या अशा 3 कचरा म्हणजे नक्की काय सापडतं? बाटल्या बाटल्या, प्लास्टिक, बिस्किट. प्लास्टिकच्या बाटल्या ना, आणि एक 2-3 नाही का दारूच्या. दोघांचेच भाऊ तुम्ही? दोघं नाही, आम्ही 13 जण येतो. कुठला ग्रुप आहे आपला? शिवशंभूराजे प्रतिष्ठान. शिवशंभर वडगाव. ओळखत असशील? हा, ओळखतो ना. काय काय आले बघू. आपली पण पोरं संवर्धनाचं काम करते. चांगलं काम करताय भावांनो. जय शिवराय. जय शिवराय. नाही आम्ही 13च, म्हणजे आज पोरं कमीच झाला. मित्रांनो, हे तुम्ही बघताय गडावरचं आता आपण बघतोय ते 3रं टाक आहे. याचं नाव आहे महार टाक. पाणी दिसायला स्वच्छ दिसतंय. पिऊ शकतात की नाही माहित नाही. नाही, आतमध्ये शेवाळ आहे त्याच्यात पाणी. शेवाळे म्हटल्यावर नसणार आहे. सगळं पाणी हिरवं झालंय शेवाळामुळे. खूप प्रचंड असा गड आहे हा, नावाप्रमाणेच खूप प्रचंड. आणि संवर्धनाचं काम झाल्यामुळं तटबंदी वगैरे सुस्थितीत बघायला मिळते आपल्याला. जुन्या तटबंदीलाच त्यांनी जीर्णोद्धार केल्यासारखं केलंय. आता आपण कोकण दरवाजाच्या इथं आलोय. बुधला माचीकडे जाताना लागणारा दरवाजा. तुम्ही दररोज तिकडनं चढून येता इकडे? शनिवार रविवारी यायचं फक्त. शनिवार रविवारी गर्दी जास्त असते. हा. तुम्ही काय विकायला आणता का काय? सरबत पाणी? बिस्लरी, सरबत, हा. ताक. हे सगळं येताना डोक्यावर आणायचं. डोक्यावर. मग आता तुमचं वय काय आता? आमचं वय हा, आमचं वय 70-75 आहे. बापरे. मग चढायला जमतं एवढं? पण येता कुठून येतो म्हणजे रडतोंडी का? हा. रडतोंडी बुरुज. अरे, तुम्ही बरोबर. म्हणजे ते त्याच- रेडावतीच येताना. हा हा आता तुम्ही बघताय हा कोकण दरवाजा. याची रचना अगदी तशीच आहे जसा कोठी दरवाजा होता. रेलिंगची सुविधा असल्यामुळं, दोन्ही बाजूला रेलिंग असल्यामुळं उतरायला आणि चढायला सोपं जातंय. खूप छान संवर्धन झालंय किल्ल्याचं. आता आपण आलो इथं हत्ती नाळ्याच्या इथं. समोर दिसतंय तुम्हाला हे हत्ती नाळ. त्याच्या पलीकडच्या बाजूला दिसते ती बुधगामाची. तिकडे जाणार आहेत आपण. हा समोर बघताय तो तुम्ही, तो आहे रडकुंडी बुरुज, जो जिथून खाली उतरून तुम्ही असं इकडनं येऊन हा मार्ग जातो राजगडाकडे.
आता ही अशी डोंगर माथ्यावरनं बाजू जाते सगळी आणि पुढे जाऊन मिळतो तो राजगड. एक दिवसाचा ट्रेकही होतो हा. प्रचंडगड चालून चालून थकल्यावर थोडासा थंडगार लिंबूचा थंडगार लिंबू सरबत घ्यायचं म्हणून थांबलोय आम्ही इथे सगळेजण. या काकांकडनं घेतलाय आम्ही लिंबू सरबत. या मग लिंबू सरबत घ्यायला. काय विचारलं आहे प्रचंड थकलेलो आहे आता. प्रचंडगड फिरून आता बुधलामाचीकडनं आलो इकडनं आता आणि इकडे वरच्या बाजूला आता गंगाई देवीच्या मंदिरात जाणार आहेत. तिथं आता मस्तपैकी पेट पूजा करणार आणि मग आणखीन तिथं काही एक्सप्लोर करण्यासारखं असेल तर करूच आत. पण जर काही नसेल तर मग आपण आपल्या परतीच्या प्रवासाला सुरू करूया. तर भेटू आता मेंगाई देवीच्या मंदिरात. प्रचंडगड नावाप्रमाणेच प्रचंड आणि अफलातून आहे. येणार असाल तर पूर्ण तयारी करून या. सराव असणं खूप गरजेचं आहे. शेवटचं एकदा त्याला डोळ्यात सामावून घेऊया आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.